नमस्कार मित्रांनो, सध्या आपण अनुराधा या कथेचा आस्वाद घेत आहोत. आजची कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर कथा ऐकूया. काय झालं आवी, तुला माझ्यासोबत मैत्री करायला आवडणार नाही का? ती तिला एवढं विचारात हरवलेली बघून विचारते. तसं काही नाही आंटी, जर मी मस्ती केली तर तुम्ही मला रागवणार नाही ना आंटी? ती अजून पण घाबरलेली असते. नाही बाळा, मी का रागवेन तुला? आणि हे सगळं तुला कुणी सांगितलं? ती तिच्याकडे बघत बोलते. ती माझी फ्रेंड आहे ना साक्षी, तिची पण मॉम आहे ना, ती तिची स्टेम मॉम आहे. ती तिला मारते. मला खूप भीती वाटते. ती घाबरत बोलते. तिचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून येतात. नाही बाळा, मी कधीच तुला मारणार नाही. तू ना मला तुझी फ्रेंड समज, म्हणजे तुला माझी भीती वाटणार नाही. तू ना मला माझ्या नावाने हाक मार. आवडेल तुला माझ्याशी मैत्री करायला? अनुराधा तिच्यासमोर हात धरत बोलते. ती हसत तिच्या हातात हात देत बोलते, ये हुविना बात. तर मग माझ्या या मैत्रीला काय आवडेल हे बघ. तुला जे आवडेल ते ऑर्डर कर. अनुराधा मेनू कार्ड तिच्या हातात देत बोलते. ती कार्ड घेऊन बघू लागते. अनुराधा आधी आदित्याला कॉल करून बोलून घेते. ती त्याच्याजवळ येते तर दोघी छान गप्पा मारत असतात. ते बघून आदित्याला आश्चर्य वाटतं. अरे वा, तुमच्या फ्रेंडशिप झाली तर? काय हवी, आवडली का तुला आंटी? आदित्यला खुश बघून विचारतो. हो डॅड, खूपच छान आहेत अनु, आणि ती माझी बेस्ट फ्रेंड झाली आहे. आवी आनंदाने बोलते. गुड. तो अनुराधाकडे बघत बोलतो. तिला भेटून अनुराधा पण खूप खुश असते. दोघी एकमेकीशी भरभरून बोलत असतात. तर आदित्य बिचारा दोघींना बघण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता. काही वेळाने ते अनुला तिच्या घरी सोडून यायला निघतात. अवी खूप खुश असते. तिला अनुराधा खूप आवडलेली असते. डॅड, अनुराधा किती क्यूट आहे ना? मला ती खूप आवडली डॅड. ती साक्षीच्या टेम मॉमसारखी नाही. डॅड, तू तिच्याशीच लग्न कर. अवंतिका उत्साहाने बोलत असते. तिला अनुराधाबद्दल एवढं भरभरून बोलताना आदित्याला आनंद झालेला असतो. बघता बघता अवंतिका आणि अनुराधाला भेटून 8 दिवस होतात. त्यानंतर अनुराधा आणि आदित्य 2 वेळा भेटली होती. अनुला आदित्यचा स्वभाव आवडू लागला होता. नकळतपणे ती एकांतात त्याचा विचार करू लागली होती. ती ऑफिसमध्ये कामात असताना तिचा मोबाईल वाजतो. अनोळखी नंबर बघून ती थोडा वेळ विचार करून कॉल रिसीव्ह करते. हॅलो, कोण? अनुराधा घाबरत बोलते. हाय अनु, मी अवी. किती दिवस झाले तू मला भेटले नाही. मी तुला खूप मिस करत आहे. आज येशील मला भेटायला? पलीकडून अवंतिकाचा आवाज ऐकून अनुराधाचा चेहरा खुलतो. हाय आवी. हो ग, मला पण तुझी खूप आठवण येत होती. ठीक आहे, आज भेटू आपण. तू डॅडना सांग, ते घेऊन येतील तुला. आज आपण चौपाटीवर जाऊन मस्त एन्जॉय करूया. अनुराधा पण उत्साहाने बोलत असते. ठीक आहे, मी डॅडना कॉल करून सांगते. ती अनुराधाशी बोलून कॉल कट करते. ती पण हातातील काम पूर्ण करून मॅनेजरची परवानगी घेऊन लवकर ऑफिसमधून बाहेर पडते. तिने आधीच कॅब बुक केलेली असते. ती बाहेर येताच काहीच वेळात कॅब येते. ती घरी कॉल करून उशीर होणार म्हणून कळवते. ती कॅफेजवळ येऊन त्यांची वाट बघत असते. काहीच वेळात आदित्यची गाडी तिच्यासमोर येऊन थांबते. तिला बघून अवंतिकाला खूप आनंद होतो. ती हात हलवून तिला स्वतःकडे बोलवते. ती दार उघडून खाली येते आणि तिचा हात धरून तिला आदित्यच्या शेजारच्या शीटवर बसवते आणि स्वतः मागचे दार उघडून मागच्या शीटवर बसते. अनुच्या गळ्यात हात घालून तिच्या गालावर किस करते. मिस यू अनु. ती तिच्या गळ्याभोवती मिठी घट्ट करत बोलते. आदित्यला त्या दोघीचे मॉर्निंग खूप छान वाटतं. आवी शीटवर मागे टेकून बसते. आदित्य आणि अनु एकमेकाकडे बघून स्माईल करतात. दोघांमध्ये शांतता असते. आवी गेम खेळण्यात गुंग झालेली असते. मग निर्णय झाला तुमचा? म्हणजे तुम्हाला आवी आवडली ना? तो अडकत विचारतो. हो, अवंतिका खूप आवडली मला. अवीत न आवडण्यासारखे काय आहे? खूप गोड आहे. ती आधी थोडी घाबरली होती, पण आता माझी आणि तिची छान मैत्री झाली आहे. आदिती, मला माझं आई पण तिच्यावर लादायचं नाही. मला तिची चांगली आई होण्यापेक्षा चांगली मैत्रीण व्हायला आवडेल.
आदित्य, ती मला तेव्हाच समजून घेऊ शकेल जेव्हा मी तिची स्टेम मॉम न होता बेस्ट फ्रेंड होईल. आई म्हणून मी रागवले किंवा कोणतीही गोष्टीला विरोध केला तर तिला नक्कीच माझा राग येईल. पण याच गोष्टी जेव्हा मी तिला तिची मैत्रीण म्हणून सांगेन तेव्हा तिला आधी राग येईल किंवा वाईट वाटेल, पण नंतर ती मला समजून घेईल आणि मला आमच्यातील हे नातं शेवटच्या क्षणापर्यंत असंच ठेवायचं आहे. यामध्ये मला तुमची मदत आणि साथ लागेल. तुम्ही मला साथ द्याल ना आदित्य? ती त्याच्या डोळ्यामध्ये बघत बोलते. तसा तो गाडीला ब्रेक मारतो. तिचा होकार ऐकून त्याला खूप आनंद होतो. थँक्स अनुराधा, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि आपल्या नात्याला चान्स दाखवला त्यासाठी खूप सारे थँक्स. तो आनंदाच्या भरात तिला मिठी मारतो. त्याच्या अचानक अशा मिठी मारण्याने ती घाबरून जाते. जेव्हा त्याच्या लक्षात येते तसं तो तिच्यापासून दूर होऊन तिची माफी मागू लागतो. ओ सॉरी, ते चुकून झालं सगळं. तो तिची माफी मागत तिच्यापासून दूर होतो. तिला त्यांच्याकडे बघण्याचे धाडस होत नव्हते. तो पण गाडी स्टार्ट करतो. तो गाडी चौपाटीकडे घेतो. काहीच वेळात ते चौपाटीवर पोचतात. तो गाडी पार्क करतो. ते तिघे गाडीतून खाली उतरतात. अवी दोघांच्या मध्ये येऊन दोघांचा हात धरून चालू लागते. आज आदित्य खूप आनंदात होता, कारण आज त्याची फॅमिली पूर्ण झालेली असते. तिघे पाण्यात खूप एन्जॉय करतात. तिघे एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत असतात. अनुराधा आवीच्या कमरेला धरून तिला गोल गोल फिरवते. पाण्यात खेळून दमल्यावर अनुराधाला आणि आदित्य तिथल्या वाळूत बसतात. तर अवी खेळत असते. थँक्स अनुराधा, आज तुमच्यामुळे आवीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद बघत आहे. आज मी खूप खुश आहे. तो अनुराधाचा हात हातात घेत बोलतो. आदित्य, आपला निर्णय घरी सांगण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचे आहे. आय मीन, माझ्या काही अटी आहेत. ती अडखळत बोलते. हो हो, बोल ना. तो तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागतो. आदित्य, लग्नानंतर मला आपलं नातं स्वीकारायला थोडा वेळ लागेल. मी काय म्हणत आहे हे तुमच्या लक्षात आलं ना? सॉरी आदित्य, पण आधीचा अनुभव एवढा भयंकर आहे ना की खरं तर लग्न करण्याची माझी इच्छाच नव्हती, पण आईच्या इच्छेसाठी मी हे लग्न करत आहे. आणि अजून कारण म्हणजे आवी मला तिची आई व्हायची आहे. खूप चांगली आई. आदिती, तिने मला आई म्हणून हाक नाही मारली तरी चालेल. मी आयुष्यभर तिची मैत्रीण म्हणून राहायला तयार आहे. पण मला तुमच्यावर पण अन्याय होऊ द्यायचे नाही. मला तुम्हाला ते प्रेम द्यायचे आहे ज्यावर तुमचा हक्क असेल. पण त्यासाठी माझ्या मनाची तयारी करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मला अपेक्षा आहे तुम्ही मला समजून घ्या. ती त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निहाळत बोलते. अनु, मी कायम तुमच्या भावनाचा आणि तुमच्या इच्छेचा मान ठेवीन. मी तुम्हाला प्रॉमिस करतो. अनुराधा, तुमच्या इच्छेशिवाय आपल्या नातं पुढे जाणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी कधीच तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला टच पण करणार नाही. तो तिला विश्वास देत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून तिला समाधान वाटतं. अंधार पडू लागतो. ते तिघे डिनरसाठी एका 5 स्टार हॉटेलमध्ये येतात. तो डिनर ऑर्डर करतो. त्याच हॉटेलमध्ये अवीची आई काव्या एका डायरेक्टरसोबत मीटिंगसाठी आलेली असते. तिची नजर अचानक आदित्य आणि त्याच्यासोबत असलेल्या अवंतिकाला बघून तिचे डोळे चमकतात. माझी मुलगी किती सुंदर आहे. जर ती परत माझ्याकडे आली तर मी तिला मॉडेलिंग आणि फिल्म इंडस्ट्रीची क्वीन बनवेन. माझे गेलेले दिवस परत येतील. ती अवंतिकाकडे बघून विचार करू लागते. त्यासाठी मला आदित्यच्या आयुष्यात परत जावं लागेल. त्याच्या पण पैशाचा मला उपयोग होईल. पण ती मुलगी, आदित्यने दुसरे लग्न तर नाही ना केलं? माझी काहीच हरकत नाही. केलं असेल तर मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे. ती असा विचार करू लागते. एक्सक्यूज मी. ती वाईनचा ग्लास हातात घेऊन उठून त्यांच्याजवळ जाते. हाय आदित्य, कसा आहेस? ती त्याच्यासमोर उभी राहत विचारते. तिला समोर बघून आदित्यच्या कपाळावर आट्या पडतात. तू तू इथे काय करत आहेस? तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर यायची? आदित्यचा आवाज चढतो. अरे हो हो, एवढा काय हायपर होत आहे? अरे
मी तर असंच बोलायला आले. मी एक नजर अवंतीकडे बघत बोलते. ती एक नजर अवंतीकडे टाकत बोलते. हाय बेबी, व्हॉट इज युअर नेम? सो क्यूट. ती तिचे गाल ओढत बोलते. आंटी डोंट टच माय चीक, आय डोंट लाईक. ती तिचा हात झटकत बोलते. ती उठून अनुच्या मांडीवर बसते आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत स्वतःचा चेहरा लपवते. मिळालं का तुझं उत्तर? तू इथून निघू जाऊ शकते. तुझ्यामुळे मला स्वतःच आणि माझ्या मुलीचा मूड खराब करून घ्यायचा नाही. तो चिडून बोलतो. तुझी मुलगी? ती माझी मुलगी आहे. मी जन्म दिला आहे तिला आणि मला माझी मुलगी परत हवी आहे. ती वाईनचा घोट घेत बोलते. ती काय वस्तू नाही, माझी मुलगी आहे. यापुढे माझ्या मुलीपासून आणि माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं. तो टेबलवर हात मारत उठतो. त्या आवाजाने अवी घाबरते आणि रडू लागते. अनुराधा तिला उचलून शांत करत तिथून निघून घेऊन येते. यू बासड, मी तुला सोडणार नाही. मी कसंही करून माझ्या मुलीला परत मिळून राहील. ती त्याला धमकी देत बोलते. तू काही कर, देवाने जरी वरून येऊन सांगितलं ना तरी मी माझ्या मुलीला तुझ्याकडे सोपवणार नाही, समजलं? तो पण तिला धमकी देत बाहेर निघून येतो. शिट, किती खुश होतो आम्ही तिघे. हे काव्या नावाचे ग्रहण आहेच आमच्या आयुष्याला. काही होऊ दे, मी माझ्या अवीवर तिची सावली पण पडून देणार नाही. तो विचार करत बाहेर येतो. अवंतिका शांत झालेली असते. अनुने तिला चॉकलेट्स घेऊन दिलेली असते. तो त्या दोघीजवळ येतो. सॉरी अनु, ते काव्यामुळे माझ्या मूळची वाट लागली. चल, आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. तो गाडीजवळ जात बोलतो. नाही, आपण इथेच जेवायचे. आज तुम्ही तिला घाबरून जात आहे. उद्या पण ती अशीच काहीतरी करेल. प्रत्येक वेळी तुम्ही तिला टाळू शकणार नाही. आणि आपण काही चुकीचं केलं नाही. आपण का जायचं आणि तिच्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील चांगले क्षण वाया घालवायचे का? चला. आदित्य. ती त्यांचा हात अवंतिकाचा हात धरून आत येते आणि तिच्या शेजारच्या टेबलवर बसते. बसा. ती त्याला ऑर्डरच सोडते. ती मेनू कार्ड घेऊन सगळ्यांसाठी जेवण ऑर्डर करते. तो तिला आश्चर्याने बघत असतो. ती काव्याला रागाने बघत असते. डिनर करताना अनुराधा अवीला खाऊ घालत असते. ते बघून काव्याला जास्तच राग येतो. ती रागाने तिथून उठून निघून जाते. तसं अनुराधा आणि आदित्य एकमेकांना टाळे देत हसू लागतात. अचानक आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं. तिला एवढं मन मोकळेपणाने हसताना बघून तो तिच्यात हरवून जातो. काय झालं? असे काय बघत आहात? अनु त्याला भानावर आणत बोलते. एक सांगू, राग तर येणार नाही ना तुम्हाला? तो बोलतो. जर राग येण्यासारखी असेल तर राग येणारच ना, ती चेहरा गंभीर करत बोलते. तुम्ही असंच हसत जा. हसल्यावर तुम्ही खूपच सुंदर दिसता. एवढ्या सुंदर की तुमच्यावरून नजरच हटत नाही. तो हातावर हनुवटी ठेवत तिच्याकडे बघत बोलतो. तसं ती लाजून चेहरा दुसरीकडे वळवते. अनु, तू खूप छान हसते. तुझी स्माईल ना खूप क्यूट आहे. अवंतिका तिच्या गालावर पडणाऱ्या खळीत बोट घालत बोलते. तिला तसं करताना बघून अनुला जास्तच हसू येतं. डिनरनंतर तो तिला तिच्या घरी सोडतो. ती घरी येते. ती गाणं गुणगुणतच तिला खुश बघून कौशल्याताईंना पण आनंद होतो. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये येते तर कौशल्याताई टी व्ही बघत बसलेले असतात. ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आज खूप खुश आहेस अनु. अशीच खुश राहा. आता तुझ्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. त्या तिच्या केसातून हात फिरवत मनात विचार करू लागतात. आई, मी स्वतःला आयुष्य जगण्याचा एक चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आई, मी आदित्यशी लग्न करायला तयार आहे. ती कौशल्याताईच्या कमरेला मिठी मारत बोलते. खरंच अनु? माझं तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नाही. खूप छान निर्णय घेतलास बाळा. आज मी खूप खुश आहे. रेवती, सुधीर, बाहेर या. माझी अनु लग्नाला तयार झाली आहे. रेवती तोंड गोड करायला मिठाई घेऊन ये. त्या सुधीर आणि रेवतीला हाक मारतात. त्यांचा आवाज ऐकून सुधीर आणि रेवती पळत बाहेर येतात. आई, काय झालं? सुधीर काळजीने विचारतो. अरे, अनु लग्नाला तयार झाली आहे. त्या आनंदाने अनुला जवळ घेत बोलतात. ते ऐकून सुधीर आणि रेवतीला पण आनंद होतो. उद्याच जे मला ताईंना कॉल करून बोलावून घेते आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढून घेऊ आणि लग्नाचा पण. चल सुधीर, तयारीला लागा. कौशल्याताई आनंदाने पदराने डोळे पुसत बोलतात.